नमस्कार मंडळी, चाणक्य नीतीच्या नवीन अध्यायात आपले स्वागत. पण अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. खाण्यापिण्याचे सुग्रास पदार्थ मिळावेत आणि जीवनाच्या शेवटपर्यंत खाण्यापिण्याची पचवण्याची क्षमता राहावी. सुंदर स्त्रीची कामना करावी आणि सुंदर स्त्री भेटावी. धनदौलत असावी आणि दान करण्याची ही सवय असावी. ही सर्व सुखे एखाद्याच भाग्यवंताला मिळतात आणि ही सुखे पूर्वजन्मीच्या पुण्याईची फळं असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की या गोष्टी ज्या लोकांजवळ असतात ते त्यांच्या पूर्वजन्माच्या तपस्येचे फळ असते. खाण्यापिण्याच्या वस्तूबरोबर ती पचवण्याची शक्ती, सुंदर स्त्रीची कामना करून ती मिळवणे, संपत्तीचा सदुपयोग आणि दानधर्माची वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते ते अत्यंत भाग्यशाली असतात आणि याला पूर्वजन्मीचे पुण्यच मानावे. स्त्रियांच्या स्वभावाचे दर्शन करताना आचार्य म्हणतात, खोटे बोलणे, साहस, छलकपट, मूर्खता, अतिलोभ, अपवित्रता आणि निर्भयता हे स्त्रीचे स्वाभाविक दोष आहे. ही प्रवृत्ती स्त्रीमध्ये जन्मताच असते आणि आपल्या या दुस्साहसामध्ये त्या कोणतेही असे कार्य करू शकतात की ज्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. स्त्री ही माया, दया, क्षमा यांचे एकमेव स्थान आहे आणि तिच्याशिवाय सृष्टीही अपूर्ण आहे. म्हणून सीता, राधा, जिजाऊ, लक्ष्मीबाई यांच्यामधील अवगुण शोधणे म्हणजे आपला अविचारीपणा आहे. या आदर्श स्त्रिया आहेत आणि आचार्य चाणक्याने स्त्रीच्या ज्या दोषांची वर चर्चा केली आहे ते स्वाभाविक आहेत. सर्वच स्त्रियांमध्ये हे दोष असणे आवश्यक नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या मनुष्याचा पुत्र आज्ञाधारक आहे, सर्व आज्ञा मानतो, पत्नी धार्मिक व चांगल्या चलनाची आहे, सद्गृहिणी आहे आणि आपल्याजवळ जेवढी संपत्ती आहे त्यात तो मनुष्य आनंदी राहतो, संतोष मानतो, अशा व्यक्तीला याच संसारात स्वर्गसुख प्राप्त होते. त्याच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्ग असतो. स्वर्गात मिळणाऱ्या सुखाचे हे समाधान आहे. अनंत शुभ आणि पुण्यकार्यामुळे स्वर्गप्राप्ती होते. त्याचप्रमाणे या जगात ही तिन्ही सुखे मनुष्याला पुण्यकर्माच्या फळरूपात मिळतात आणि ज्या व्यक्तीला ही तीन सुखे प्राप्त होतात त्या फार भाग्यशाली असतात. चाणक्य पुढे म्हणतात की पुत्र तोच जो पितृभक्त आहे, पिता तोच जो पोषण करता आहे, मित्र तो जो विश्वासपात्र आहे आणि पत्नी तीच जी मन प्रसन्न करते. म्हणजेच वडिलांचे आज्ञापालन करणारा, सेवा करणाराच पुत्र म्हटला जातो. आपल्या संततीचे योग्य पालनपोषण करणारा, त्यांना योग्य शिक्षण देऊन चांगला घडवणारा खऱ्या अर्थाने पिता असतो. ज्याच्यावर विश्वास आहे, जो विश्वासघात करणार नाही, तोच खरा मित्र असतो. पतीला दुःखी न करणारी, नेहमी त्याच्या सुखाकडे लक्ष देणारी खरी पत्नी समजली जाते. नातेसंबंधांची वास्तविकता तोपर्यंतच आहे जोवर सगळे आपापल्या कर्तव्याचे पालन करून एक दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करतात. कपटी मित्राचा त्याग करा हे सांगताना आचार्य चाणक्य सांगतात की पाठीमागून कामात विघ्न आणणारे आणि समोर गोड बोलणारे मित्र तोंडावर विष ठेवलेल्या घागरीसारखे असतात. विषाने भरलेल्या घागरीवर जर थोडेही दूध टाकले तरी ती विषाचीच घागर समजली जाते. याचप्रमाणे तोंडावर गोड गोड बोलणारा आणि पाठीमागून काम बिघडवणारा मित्र या विषाच्या घागरीसारखा असतो. विषाच्या घागरीला कोणतीही व्यक्ती स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे अशा मित्रांचा त्याग करणेच योग्य आहे. दुष्ट, चहाडखोर मित्राचा चुकूनही भरोसा करू नये. अगदी लंगोटी यार असला तरीही त्याला आपली रहस्य सांगू नये. शक्यता असते की जर तो आपल्यावर नाराज झाला तर आपला रहस्य भेद करू शकतो आणि त्याचा आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. मनातील भावना गुप्तच ठेवा हे सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात, मनात जे काम करण्याचा विचार आहे ते मनातच ठेवा, कोणालाही सांगू नका. मंत्र्याप्रमाणे गुप्त ठेवून चुपचाप ते काम सुरू करावे. जेव्हा काम चालू आहे तेव्हाही त्याची दवंडी करू नये, जाहिरात करू नये. कारण काम जर झाले नाही
तर हसे मात्र होईल आणि एखादा शत्रू त्या कामामध्ये बिघाड आणू शकतो. काम पूर्ण झाल्यावर सर्वांना माहीत होतेच. मनोविज्ञानाचा नियम सांगतो, आपण ज्या कामासाठी चिंतन मनन कराल आणि चुपचाप त्याचे परिवर्तन कार्यरूपात कराल त्यामध्ये यशप्राप्तीची संधी नक्कीच मिळते. म्हणून मनात योजलेली गोष्ट किंवा काम, योजना कार्याच्या रूपात आणण्यापूर्वी प्रकट करू नये आणि यामध्येच सभ्यजनांची भलाई आहे. परस्वाधीनतेबद्दल बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात, मूर्खपणा हे दुःखच आहे. तारुण्य सुद्धा व्यक्तीला दुःखी करू शकते. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी दुःख आहे आणि एखादे बरे वाईट काम झाले तरी त्याचे दुःख आहे. पण या सर्व दुःखांपेक्षा मोठे दुःख म्हणजे परक्या घरात राहण्याचे दुःख. परक्या घरी माणूस ना तर स्वाभिमानाने राहू शकतो ना आपल्या इच्छेने काही काम करू शकतो. दुसऱ्याच्या घरात राहावे लागले तर त्याला दुसऱ्याच्या दया आणि किवेमुळे त्याच्या घरातील चालीरीतींचे पालन करावे लागते आणि या तऱ्हेने तो स्वतःचे स्वातंत्र्य हरवून बसतो. म्हणून यावर विचार करणे आवश्यक आहे. साधू पुरुषांबद्दल बोलताना चाणक्य म्हणतात, ना प्रत्येक पर्वतावर माणिक मोती प्राप्त होतात, ना प्रत्येक हत्तीच्या मस्तकापासून मोती प्राप्त होतो. विश्वामध्ये माणसांची कमी नाही, पण साधू पुरुष सर्वच ठिकाणी भेटत नाहीत. याच पद्धतीने सर्व जंगलांमध्ये चंदन वृक्ष उपलब्ध होत नाही. बऱ्याच पर्वतांवर माणिक मोती प्राप्त होतात, पण सर्वच पर्वतांवर नाही. असे मानतात की काही हत्तींच्या मस्तकात मोती असतो, पण हे सर्वच हत्तींबाबत खरं नाही. सृष्टीतील पर्वत आणि जंगलांची संख्या कमी नाही, पण सर्वच वनांमध्ये चंदन प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे सर्वच स्थानी साधू पुरुष भेटतात असे नाही. साधू या शब्दाचा अर्थ सज्जन असा अभिप्रेत आहे. जी व्यक्ती दुसऱ्यांचे विस्कळीत काम करते, जी स्वतःच्या मनाला निवृत्तीकडे प्रकृत करते आणि निस्वार्थ भावनेने समाज कल्याणाची इच्छा धरते, तोच साधू ओळखावा. अशी आदर्श माणसं सर्व जागी भेटत नाहीत. ती दुर्मिळ असतात. जेथे असतील तेथे त्यांचा योग्य आदर सत्कार केला पाहिजे. पुत्राच्या संदर्भात उपदेश करताना चाणक्य म्हणतात की बुद्धिमान लोकांचे हे कर्तव्य आहे की मुलाला नेहमी अनेक प्रकारचे सदाचाराचे शिक्षण द्यावे. वडिलांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे की मुलाला चांगले शिक्षण द्यावे. शिक्षण फक्त शाळेतच नसते. सदाचार, व्यवहार यांचे शिक्षण देणे हे पित्याचे परमकर्तव्य आहे. चांगल्या आचरणाचे पुत्र आपल्या कुळाचे नाव उज्ज्वल करतात. नीतिमंत आणि शील संपन्न मुलगाच कुळात मान मिळवतो. संततीच्या शिक्षणाविषयी आई वडिलांच्या कर्तव्याचा उपदेश करताना आचार्य म्हणतात, मुलांना न शिकवणारी आई शत्रू आणि वडील वैऱ्या समान असतात. जी स्थिती हंसांमध्ये आल्यावर कावळ्याची होते, अगदी तशी स्थिती शिकल्या सवरल्या व्यक्तींमध्ये आल्यावर या अशिक्षित व्यक्तीची होते. यासाठी मुलांना शिक्षण न देणाऱ्या आई वडिलांना शत्रू समजावे. शिक्षण मनुष्याला आदरणीय करते. शिक्षण नसलेली व्यक्ती ही बिना शेपटाच्या शिंगवाल्या पशु समान असते. बालकाच्या लालन पालन, लाड कौतुक, प्रेमासंदर्भात त्याचे प्रमाण आणि तत्वाविषयी उपदेश करताना आचार्य सांगतात की अधिक लाड कौतुक केल्यामुळे मुले बिघडतात. त्यांच्याबरोबर कठोर वागले तर त्यांच्यामध्ये सुधारणा होते. यासाठी मुले आणि शिष्य यांचे अधिक लाड करू नयेत. त्यांच्याशी कठोर पद्धतीने वागले पाहिजे. आई वडील अथवा गुरुने आपला पुत्र व शिष्य यांच्या या गोष्टींकडे लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना कोणतीही वाईट सवय लागू नये यापासून वाचवण्यासाठी त्यांना शिक्षा करणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या महत्त्वाचे प्रतिपादन करताना आचार्य म्हणतात, मनुष्याने एका श्लोकाचे किंवा अर्ध्या किंवा पाव श्लोकाचे किंवा निदान एखाद्या तरी शब्दाचा खरा अभ्यास करावा. मनन, अध्ययन, दान आदी कार्य करून दिवसाचे सार्थक करावे. कमीत कमी जेवढे शक्य होईल तेवढे मनुष्याने आपल्या कल्याणासाठी मनन करणे आवश्यक आहे. मनन करणे, अध्ययन करणे, लोकांना मदत करणे ही मानवी जीवनातील अनिवार्य कर्तव्य आहेत आणि हे केल्यामुळे जीवन सार्थकी लागते.
जीवनातील त्याज्य स्थितींचा विचार करताना आचार्य उपदेश करतात की पत्नीचा वियोग, स्वजनाकडून अपमान, कर्ज न फेडता येणे, दुष्ट राजाची सेवा, दारिद्र्य आणि धूर्त लोकांची सभा या गोष्टी बिना अग्नी शरीराला जाळतात. एक आग सर्वांना दिसते, जी बाह्य आग आहे, पण जी आग मनुष्याला आतल्या आत जाळते व ती कोणीही पाहू शकत नाही, ती म्हणजे पत्नीवर अत्यंत प्रेम आहे, पण तिची ताटातूट झाली आहे. कुटुंबियांची मानहानी झाली, कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले, दुष्ट राजाची चाकरी करावी लागली, गरिबीपासून सुटका झाली नाही आणि दुष्ट लोक एकत्र येऊन सभा करत असतील तर अशा विवस्थितीत अगतिक मनुष्य आतल्या आत जळत राहतो. त्याचा तडफडाट कुणीही पाहू शकत नाही. ही अशी न दिसणारी आग आहे. ज्ञान विज्ञान ब्राह्मणांची शक्ती मानली जाते. अध्ययन स्वाध्याय हे त्याचे कार्यक्षेत्र आहे आणि त्यात त्याने प्रावीण्य मिळवले पाहिजे, तरच तो आदरास प्राप्त होतो. राजाचे बळ त्याची शक्ती असते, ती त्याचे सैन्य, आणि याच शक्तीच्या बळावर तो राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवतो. याच तऱ्हेने संपत्ती वैश्यांचे आणि सेवा करणे क्षुद्रांचे बळ आहे. तेच त्यांच्या कार्यक्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. आपले काम होईपर्यंतच लोक संबंध ठेवतात हे सांगताना आचार्य म्हणतात की वेश्या आपल्या जुन्या ग्राहकाला तो गरिबीत आल्यानंतर सोडून देते. वाईट काळात राजा शक्तिहीन झाल्यावर त्याची प्रजा त्याचा त्याग करते. वृक्षाची फळे संपल्यानंतर पक्षी त्या वृक्षाचा त्याग करतात. जेवणाच्या अपेक्षेने घरी आलेला अतिथी जेवणानंतर घर सोडून जातो. आपले काम होईपर्यंतच लोक आपल्याशी संबंध ठेवतात. सृष्टीचा हा संकेत आहे की उपयोगानंतर वस्तू निकामी होते. संगतीचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही हे सांगताना आचार्य म्हणतात, दुराचारी दुष्ट स्वभावाचा, विनाकारण दुसऱ्याची हानी करणारा आणि दुष्ट व्यक्तीबरोबर मैत्री ठेवणारा श्रेष्ठ मनुष्य सुद्धा शीघ्र नष्ट होतो. खरबूज पाहून खरबूज रंग बदलतो ही फार प्रसिद्ध म्हण आहे. एखादा मनुष्य दुष्ट लोकांबरोबर राहत असेल तर त्याच्या संगतीचा प्रभाव त्या मनुष्यावर नक्की पडतो. दुष्टासोबत राहणारा मनुष्य देखील दुःखी होतो. म्हणून मनुष्याने कुसंगती टाळावी. चाणक्य नीतीचा हा अध्याय आपण पाहिला होता आर्य चाणक्य प्रणित चाणक्य नीती या अश्विनी पाराशर यांच्या पुस्तकातून. पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चाणक्य नीतीच्या पुढील व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.